निंबवडे जिल्हा परिषद गटात गेल्या काही वर्षात झालेल्या भरीव आणि सर्वसमावेशक विकास कामांमुळे हा गट विकासाचे मॉडेल म्हणून ओळखला जात आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राबवलेल्या योजनांमुळे निंबवडे गटात परिवर्तनाची चळवळ उभी राहिली आहे। या विकास कामांचा वारसा अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी जनतेने ताकद द्यावी असे आवाहन भाजपच्या निंबवडे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार माधवी काकी पडळकर यांनी प्रचार सभांमधून केले। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निंबवडे गटातील झरे, विमुतवाडी, गुडेवाडी या गावांमध्ये झालेल्या प्रचार बैठकीत माधवी काकी पडळकर यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, निंबवडे गटातील जनतेने नेहमीच पडळकर कुटुंबावर प्रेम आणि विश्वास दाखवला आहे। या विश्वासाच्या बळावरच विकासाची गौडदौड सुरू आहे। हा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी प्रामाणिक प्रयत्न करेन। निंबवडे जिल्हा परिषद गटात पडळकर बंधूंनी केलेली विकास कामे केवळ कागदावरची विकास कामे नसून ती प्रत्यक्षात जनतेच्या जीवनात बदल घडवणारी ठरली आहेत। रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला व युवकांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात झालेल्या कामांमुळे या भागाचा चेहरामोहरा बदलला आहे। सामान्य माणसाला स्वाभिमानाने उभे करण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले। कठीण संघर्षातून त्यांनी जनतेचा विश्वास मिळवला आहे। लोकांनी दिलेल्या सहकार्याची परतफेड आम्ही विकास कामाद्वारेच करू। निंबवडे गटातील प्रत्येक गावात रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा अधिक गतीने उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले।